तर जरांगे पाटलांचा ताफा जो आहे तो आपण या ठिकाणी पाहताय। बीडमध्ये आज त्यांची रॅली निघणार आहे आणि या रॅलीसाठी त्यांचा ताफा जो आहे तो आता छत्रपती संभाजीनगरवरून निघालेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, जरांगेंची शांतता जनजागृती रॅली ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून निघतेय। पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्याचा समावेश आहे आणि 13 तारखेपर्यंत ही रॅली जी आहे ती निघणार आहे आणि त्याच्यामुळे आजचा टप्पा जो आहे तो बीडमधला असेल। आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी आतापर्यंत अनेकदा झालेली आहे। ज्या ज्या ठिकाणी रॅली निघालेली आहे त्या ठिकाणी रॅलीनंतर सभेचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। मात्र बीडमध्ये पोलिसांनी या रॅलीला परवानगी दिली आहे, मात्र सभेला परवानगी नाकारलेली आहे। त्याच्यामुळे आता पुढे जरांगे पाटलांची भूमिका काय असते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। मनोज जरांगे पाटलांचा हा पूर्ण ताफा जो आहे तो आता बीडकडे रवाना झालेला आहे। आरक्षणाचा मुद्दा घेऊन मनोज जरांगे पाटील हे गेल्या वर्षभरापासून आक्रमक झालेले आहेत। 4 टप्प्यांमध्ये त्यांनी आमरण उपोषण सुद्धा केलेलं होतं। सरकारकडून आश्वासन देण्यात आलेलं आहे।